वी क्लब ॲट हनीपॉट. हनीपॉटमध्ये वी क्लब ची संकल्पना आहे. वी क्लब म्हणजे आपण, WE म्हणजे आपण. तर याच्यात काय होतं तर आजकाल फॅमिलीज न्यूक्लिअर आहेत, छोट्या छोट्या फॅमिलीज आहेत आणि अगदी एक मुलगा किंवा एक मुलगी अशाही फॅमिलीज आहेत. आणि अशा वेळी काय होतं, त्या मुलांना घरी खेळायला सोबत कोणी नसतं. आजकाल मुलं बाहेरसुद्धा फार खेळत नाहीत आणि मग कुठेतरी एक लोनलीनेस किंवा हट्टीपणा, मुलांचं टँट्रम्स खूप वाढतात आणि हे चांगलं नाही आहे. मग याच्यावरती स्कूलमध्ये मात केलेली आहे. वी क्लबमध्ये एक ज्युनियर आणि एक सीनियर अशा बाळाच्या पेअर्स असतात आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज प्लॅन्ड असतात की ज्याच्यात हे स्पेसिफिक वी क्लबच्या ॲक्टिव्हिटीज असतात. आणि त्या ॲक्टिव्हिटीज करत असताना एक्सपेक्टेड असं असतं की सीनियर जे बाळ आहे ते एक रिस्पॉन्सिबल चाइल्ड म्हणून त्याचं जे ब्रदर किंवा सिस्टर आहे ज्युनियर, त्याची ते काळजी घेईल, त्याला ती ॲक्टिव्हिटी करायला हेल्प करेल, जसं एक भाऊ बहीण एकामेकांना हेल्प करतात. तर हा वी क्लब आजच्या काळासाठी खूप गरजेचा आहे आणि तो आपल्याकडे आहे आणि त्याची मुलांना खूप हेल्प होती. आम्ही आता इतके वर्ष, हे आमचं 10वं वर्ष आहे, आम्ही इतके वर्ष बघत आलेलो आहोत की त्याचे मुलांना खूप बेनिफिट्स होतात आणि एक खूप सोशल छान ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी तयार झालेलं असतं. एक केअरिंग नेचर मुलांच्यात वाढलेलं दिसतं, विच इज अ वंडरफुल थिंग टू सी.